नमस्कार. आपण आता कंटिन्यू करूयात विथ डिफायनाईट इंटिग्रल. मागच्या लेक्चरमध्ये आपण त्या टाईपचे न्यूमरिकल घेतलेत, त्याची आता तुम्ही घरात प्रॅक्टिस केली असेल. अजून मी काही न्यूमरिकल घेतो म्हणजे तुम्हाला ह्या आयडिया अगदी क्लिअर होतील. ओके. आता डिफायनाईट इंटिग्रल सॉल्व करायची प्रोसिजर काय ते तुमच्या लक्षात आलं असेल. आपण पहिल्यांदा काय करतो, प्रत्येक टर्मला इंटिग्रेट करतो आणि त्याला DXनं मल्टिप्लाय करतो. त्यानंतर प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन घेतो. त्यानंतर जे लिमिट दिलेले असतात त्या लिमिटनं आपण पुट करतो. लिमिट पुट करताना अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट असं पुट करायचं. अप्पर लिमिट रिप्रेझेंट करतं इनिशियल फायनल व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी, तर लोअर लिमिट रिप्रेझेंट करतं इनिशियल व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी. आता एक न्यूमरिकल सॉल्व करूयात. इंटिग्रेशन u2v 5x³ प्लस 2x मायनस x प्लस 1/x dx. ओके. आता आपल्याला लोअर लिमिट दिलं आहे u, म्हणजे x हे जे फंक्शन आहे त्या फंक्शनची इनिशियल व्हॅल्यू किती आहे u. आपल्याला अप्पर लिमिट v दिलं आहे, म्हणजे x हे जे फंक्शन आहे याची फायनल व्हॅल्यू किती आहे v. पहिली स्टेप इंटिग्रेट करणं, तो इंटिग्रेट करूयात. इंटिग्रेशन u2v 5x³ dx प्लस इंटिग्रेशन u2v 2x dx मायनस थांबा, न्यूमरिकल मी थोडीशी चेंज करूयात. ह्याला मी x² करतो. इंटिग्रेशन u2v हे आलं x² dx प्लस इंटिग्रेशन u2v 1/x dx. कोइफिशियंट आहेत त्यांना इंटिग्रेशनच्या बाहेर लिहूयात. सो हे आलं 5 इंटिग्रेशन u2v x³ dx प्लस 2 इंटिग्रेशन u2v x dx प्लस इंटिग्रेशन u2v x² dx प्लस इंटिग्रेशन u2v 1/x dx. ओके. आता हे न्यूमरिकल यातल्या सगळ्या टर्म आपल्या स्टँडर्ड फॉर्म्युल्यासारखे आहेत, तर मग आता याला सॉल्व करूयात. हे आलं 5 x³ 3+1/3+1 लिमिट u2v प्लस 2. हे आला तर इथं बघा एक्सला पॉवर दिसत नाही आहे, याचा तर त्याची पॉवर किती आहे 1 आहे. मग हे आलं 1+1/1+1 लिमिट u2v प्लस हे आलं x⁴2+1/2+1 लिमिट u2v प्लस 1/x. हे खूप इम्पॉर्टंट आहे. 1/x इंटिग्रेशन log x लिमिट u2v. सो हे आलं 5 x⁴4/4 लिमिट u2v प्लस 2 x²/2 लिमिट u2v प्लस हे आलं x³ लिमिट u2v प्लस log x. हे टू कॅन्सल झालं. आता व्हॅल्यू पुट करूयात. व्हॅल्यू पुट करताना अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणजे एक्सची व्हॅल्यू पहिल्यांदा किती पुट करणार v, नंतर किती पुट करणार u. मग हे आलं 5/4 v⁴ मायनस u⁴. हे तुम्हाला क्लिअर झालं का. आपण एक्सची व्हॅल्यू किती पुट करतो, एकदा v एकदा u, आणि व्हॅल्यू पुट करताना अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट प्लस हे आलं v² मायनस u² प्लस 1/3. हे आलं v³ मायनस u³ प्लस आपल्याला एक्सची व्हॅल्यू पुट करायची आहे. हे लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, म्हणजे व्हॅल्यू कशी पुट होणार, लॉग व्ही मायनस
लॉग यू. सो हे आलं 5/4 व्ही रेज टू 4 मायनस यू रेज टू 4 प्लस व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर प्लस 1/3 व्ही क्यूब मायनस यू क्यूब. हां, आता हे सगळ्यात इम्पॉर्टंट. लॉग व्ही मायनस लॉग यू फॉर्म्युला कोणता वापराल? लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ए अपॉन बी. म्हणजे हे आलं प्लस लॉग व्ही अपॉन यू. आता याला यापेक्षा सिम्प्लिफाय करता येत नाही. सो हे आपलं फायनल आन्सर. क्लिअर झालं? तुमच्या लक्षात आलं कसं सॉल्व केलं ते? नेक्स्ट न्यूमरिकल करूयात. नेक्स्ट न्यूमरिकल इंटिग्रेशन 0 to 1 5x क्यूब मायनस 4x स्क्वेअर प्लस 3 dx. ओके. आता मगाची जे लिमिट दिली होती ती यू आणि व्हीच्या टर्ममध्ये होते. त्याच्याऐवजी आता तुम्हाला नंबर दिलेत 0 आणि 1. म्हणजे फंक्शन एक्स आहे, ह्याची इनिशियल व्हॅल्यू आहे 0 आणि फायनल व्हॅल्यू किती आहे 1. पहिली स्टेप इंटिग्रेट करणं. सो मी इंटिग्रेट करतो. इंटिग्रेशन 0 to 1 5x क्यूब dx मायनस इंटिग्रेशन 0 to 1 4x स्क्वेअर dx प्लस इंटिग्रेशन 0 to 1 3dx. कोइफिशियंटना बाहेर लिहूयात. सो हे आलं 5 इंटिग्रेशन 0 to 1 x क्यूब dx मायनस 4 इंटिग्रेशन 0 to 1 x स्क्वेअर dx प्लस 3 इंटिग्रेशन dx विद इन लिमिट 0 to 1. बरोबर आहे. मग हे आलं 5 सॉल्व करतो. हे आलं एक्स रेज टू 3 + 1 अपॉन 3 + 1 विद इन लिमिट 0 to 1 मायनस 4. दिस इज एक्स रेज टू 2 + 1 अपॉन 2 + 1 विद इन लिमिट 0 to 1 प्लस 3 इंटिग्रेशन ऑफ dx इज इक्वल टू x विद इन लिमिट 0 to 1. So this is 5 x raised to 4 upon 4 within limit 0 to 1 minus 4. This is x cube by 3 within limit 0 to 1 plus 3 x within limit 0 to 1. So it is 5 by 4 x raised to 4 limit 0 to 1 minus 4 by 3. This is x cube within limit 0 to 1 plus 3 x within limit 0 to 1. आता लिमिटच्या व्हॅल्यू पुट करणं. बरोबर आहे. आता एक्सची इनिशियल व्हॅल्यू किती आहे 0 आणि फायनल व्हॅल्यू किती आहे 1. व्हॅल्यू पुट करताना अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो दिस इज 5 by 4. हे आलं 1 raised to 4 मायनस 0 मायनस 4 by 3. हे आलं 1 क्यूब मायनस 0 ॲक्च्युली इथे 0 क्यूब म्हणजे 0 आणि इथे 0 raised to 4 म्हणजे पण 0 प्लस 3. हे आलं 1 मायनस 0. सो फायनली हे आलं 5 by 4 मायनस 4 by 3 प्लस 3. मग हे आलं 15 मायनस 16 डिवायडेड बाय 12. मी क्रॉस मल्टिप्लाय केलं प्लस 3. सो हे आलं मायनस 1 by 12 प्लस 3. बरोबर आहे. आता इथे काही नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे हे आलं -1 प्लस 36 अपॉन 12. सो आवर फायनल आन्सर इज 35 अपॉन 12. सो हे ह्या लिमिटचं आन्सर.
म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला लिमिट व्हेरिएबलच्या टर्ममध्ये दिली असतील म्हणजे एक्स वाय यू व्ही पी क्यू, तर एनला लिमिट पुट करायची, त्याच्या पुढे सिम्प्लिफाय करता येत नाही, ते तेवढंच ठेवायचं. जर तुम्हाला लिमिट देताना नंबरच्या टर्ममध्ये दिली असतील तर ते नंबर पुट करायचे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं आणि जे आन्सर येईल ते फायनल आन्सर लिहून टाकायचं. क्लिअर झालं? नेक्स्ट न्यूमरिकल करूया. इंटिग्रेशन ए टू बी 1/√x प्लस 5x प्लस 1/x dx. ओके, 1/√x प्लस 5x प्लस 1/x dx. सो पहिली स्टेप इंटिग्रेट करणं. सो इंटिग्रेट करतो. इंटिग्रेशन ए टू बी 1/, आता इथे लक्ष द्या, 1/√x आहे म्हणजे 1/x रेज टू हाफ x रेज टू हाफ dx प्लस इंटिग्रेशन ए टू बी 5x dx प्लस इंटिग्रेशन ए टू बी 1/x dx. आता पहिली स्टेप जे फंक्शन डिनॉमिनेटरमध्ये त्यांना न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करणं, मग ह्यांना मी ॲडजस्ट करतो. इंटिग्रेशन ए टू बी हे आलं एक्स रेज टू मायनस हाफ dx. ही स्टेप तुमच्या लक्षात आली. एखादं फंक्शन डिनॉमिनेटरमध्ये असेल त्याला तुम्ही न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करत असाल तर पॉवरचं साईन चेंज करायचं. प्लस 5 इंटिग्रेशन ए टू बी एक्स dx प्लस इंटिग्रेशन ए टू बी 1/x dx. मग आता याला सिम्प्लिफाय करूयात. हे आलं एक्स रेज टू मायनस हाफ प्लस 1 अपॉन मायनस हाफ प्लस 1 विदिन लिमिट ए टू बी प्लस 5. आता इथे बघा एक्सची पॉवर दिसत नाही आहे म्हणजे ती पॉवर किती आहे? 1 आहे. म्हणजे हे आलं एक्स रेज टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 विदिन लिमिट ए टू बी प्लस 1/x इंटिग्रेशन लॉग एक्स विदिन लिमिट ए टू बी. सो इथे क्रॉस मल्टिप्लाय करतो. हे आलं एक्स रेज टू मायनस हाफ प्लस 2 अपॉन 2 डिवायडेड बाय मायनस हाफ मायनस 1 प्लस 2 अपॉन 2 विदिन लिमिट ए टू बी प्लस 5. हे आलं एक्स स्क्वेअर अपॉन 2 विदिन लिमिट ए टू बी प्लस लॉग एक्स विदिन लिमिट ए टू बी. सो इट इज एक्स रेज टू हाफ अपॉन हाफ विदिन लिमिट ए टू बी प्लस 5/2. हे आलं एक्स स्क्वेअर विदिन लिमिट ए टू बी प्लस लॉग एक्स विदिन लिमिट ए टू बी. आता हे 2 वर येईल, न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट होईल आणि एक्स रेज टू हाफ म्हणजे अंडर रूट, म्हणजे हे आलं 2√x विदिन लिमिट ए टू बी प्लस 5/2. हे आलं एक्स स्क्वेअर विदिन लिमिट ए टू बी प्लस लॉग एक्स विदिन लिमिट ए टू बी. आता लिमिट पुट करूया. लिमिट कशी पुट करायची सगळ्यांना क्लिअर आहे. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणजे इथं एकची व्हॅल्यू पहिल्यांदा मी बी पुट करणार आणि नंतर ए पुट करणार. म्हणजे हे आलं 2 अंडर रूट बी मायनस अंडर रूट ए प्लस 5/2. हे आलं बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस हे आलं लॉग बी मायनस लॉग ए.
लॉग बी मायनस लॉग ए म्हणजे लॉग ए अपॉन बी आपल्याला लिहिता येते. सो माझी फायनल स्टेप 2 रूट बी मायनस रूट ए प्लस 5/2 बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस लॉग बी अपॉन ए. क्लिअर झालं? न्यूमरिकल लक्षात आलं? हे अवघड नाही आहे, आपण नेहमी करतो तसंच सॉल्व करायचं आहे. फक्त एंडला लिमिट पुट करायची आहे. लिमिट पुट कसे करायचे तुमच्या लक्षात आलं असेल. क्लिअर झालं? आपण अजून एक न्यूमरिकल करूयात. इंटिग्रेशन पी टू क्यू 3x⁻³ मायनस 2x² प्लस 7 dx. ओके, आपल्याला हे न्यूमरिकल सॉल्व करायचं. ओके, पहिली स्टेप प्रत्येक टर्मला इंटिग्रेट करायचं आणि dx न मल्टिप्लाय करायचं. सो याला इंटिग्रेशन पी टू क्यू 3x⁻³ dx मायनस 2 पी टू क्यू हे आलं 2x² dx प्लस इंटिग्रेशन पी टू क्यू 7 dx. कोइफिशियंट आहेत त्यांना बाहेर लिहितो. म्हणजे हे आलं 3 इंटिग्रेशन पी टू क्यू x⁻⁻³ dx मायनस 2 इंटिग्रेशन पी टू क्यू x² dx प्लस 7 इंटिग्रेशन पी टू क्यू dx. सो हे आता सॉल्व करूया. 3 हे आलं x⁻⁻³ प्लस 1 अपॉन 1/3 प्लस 1 विदिन लिमिट पी टू क्यू मायनस 2 दिस इज x² प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 विदिन लिमिट पी टू क्यू प्लस 7 इंटिग्रेशन ऑफ dx इज x within limit p to q. ओके, सो दिस इज 3. इथे क्रॉस मल्टिप्लाय करूयात. x⁻1 + 3 अपॉन 3 डिवायडेड बाय 1 + 3 अपॉन 3 विदिन लिमिट p to q मायनस 2 दिस इज x³ अपॉन 3 within limit p to q plus 7 this is x within limit p to q. So 3 this is x⁻⁴ upon 3 divided by 4/3 in the limit p to q minus 2/3 this is x³ within limit p to q plus 7 this is x within limit p to q. आता इथे लक्ष द्या, हे 3 न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट होईल. बरोबर आहे? म्हणजे हे आलं 9/4 x⁻⁴/3 विदिन लिमिट p to q मायनस 2/3 this is x³ in the limit p to q plus 7 x in the limit p to q. मग आता व्हॅल्यू पुट करूयात. व्हॅल्यू पुट करताना अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता एक्सची इनिशियल व्हॅल्यू आहे p, फायनल व्हॅल्यू आहे q. सो मी व्हॅल्यू पुट करतो. दिस इज 9/4 हे आलं q⁻⁴/3 मायनस p⁴/3 मायनस 2/3 दिस इज q³ मायनस p³ प्लस 7 दिस इज q मायनस p. क्लिअर झालं? आपल्याला नंबर दिलेले नाही आहेत त्यामुळे आपल्याला लिमिट पुट करता येणार नाही आहेत. हे आपलं फायनल आन्सर आलं. यापेक्षा याला जास्त सिम्प्लिफाय करता येणार नाही.
ठीक आहे. अजून एक न्यूमरिकल करूयात म्हणजे तुमच्या आयडिया अगदी क्लिअर होतील. काही डाऊट असेल हे एवढं करून देखील जर तुम्हाला डाऊट येत असेल तर मला फोन करा. इंटिग्रेशन ए टू बी एक्स रेज टू 1/3 प्लस 2/x प्लस 7x² dx. ओके. आता हे इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व करायचं, सिम्प्लिफाय करायचं आहे. पहिली स्टेप प्रत्येक टर्मला इंटिग्रेट करायचं आणि dxनं मल्टिप्लाय करायचं. सो हे आलं इंटिग्रेशन ए टू बी एक्स रेज टू 1/3 dx प्लस इंटिग्रेशन ए टू बी 2/x dx प्लस इंटिग्रेशन ए टू बी 7x² dx. कोएफिशियंट आहेत त्यांना बाहेर लिहूयात. सो दिस इज इंटिग्रेशन ए टू बी एक्स रेज टू 1/3 dx प्लस 2 इंटिग्रेशन ए टू बी 1/x dx प्लस 7 इंटिग्रेशन ए टू बी x² dx. ओके. आता हे आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. तर मग इंटिग्रेशनचे व्हॅल्यू पुट करूया, इंटिग्रेशनचा फॉर्म्युला यूज करूया आणि हे सॉल्व करूया. मग हे आलं एक्स रेज टू 1 प्लस 3 1/3 प्लस 1 डिवायडेड बाय 1/3 प्लस 1 विदिन लिमिट ए टू बी प्लस 2. इथे गडबड व्हायचा चान्स आहे. मला सांगा इथे तुम्ही एक्स रेज टू -1 कराल का? नाही. जर इंटिग्रेशनमध्ये फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे फंक्शनची पॉवर अदर दॅन 1 असेल तरच त्याला डिनॉमिनेटर न्यूमरेटर ॲडजस्ट करायचं. फंक्शनची पॉवर 1 असेल तर त्याचं इंटिग्रेशन आपल्याला डायरेक्ट करता येतं बाय युजिंग फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ 1/x इज इक्वल टू लॉग एक्स. सो हे आलं लॉग एक्स विदिन लिमिट ए टू बी प्लस 7. हे आलं एक्स रेज टू 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 विदिन लिमिट ए टू बी. इथे क्रॉस मल्टिप्लाय करतो. हे आलं एक्स रेज टू 1 प्लस 3 अपॉन 3 डिवायडेड बाय 1 प्लस 3 अपॉन 3 विदिन लिमिट ए टू बी प्लस 2. दिस इज लॉग एक्स ए अपॉन बी प्लस 7. हे आलं x³ अपॉन 3 विदिन लिमिट ए टू बी. सो दिस इज एक्स रेज टू 4/3 अपॉन 4/3 लिमिट ए टू बी प्लस 2 लॉग एक्स लिमिट ए टू बी प्लस हे 3 बाहेर घेतो 7/3. हे आलं x³ विदिन लिमिट ए टू बी. आता इथे बघा हे 3 न्यूमरेटरमध्ये जाईल म्हणजे हे आलं 3/4 एक्स रेज टू 4/3 विदिन लिमिट ए टू बी प्लस 2. दिस इज लॉग एक्स विदिन लिमिट ए टू बी प्लस 7/3. हे आलं x³ विदिन लिमिट ए टू बी. चला आता लिमिट पुट करूयात. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो इट इज 3/4 बी रेज टू 4/3 मायनस ए रेज टू 4/3 प्लस 2. हे आलं लॉग बी मायनस लॉग ए प्लस 7/3. हे आलं b³ मायनस a³. याला लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग बी अपॉन ए आपल्याला लिहिता येईल. सो हे आलं 3/4 बी रेज टू 4/3 मायनस ए रेज टू 4/3 प्लस 2. हे आलं लॉग
बी अपॉन ए प्लस 7/3 दिस इज बी क्यूब मायनस ए क्यूब. सो दिस इज अवर फायनल आन्सर. ठीक आहे, थांबूयात आपण. तुम्हाला काही डाऊट असतील तर मला फोन करा.